पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या विविध प्रश्नांचे उत्तरं मिळणार आहे. तर पोलीस भरती ही तुमची कधीपासून सुरू होणार आहे, ती कशा पद्धतीने घेतली जाणार आहे आणि त्यानंतर या पदांमध्ये किती पदांचा समावेश आहे आणि वयोमर्यादा संदर्भात महत्त्वाची अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण. BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रो, या भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती काय आहे, तर महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल 15,000 पदभरतीची घोषणाही करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाईची सुमारे 15,000 पदे भरण्यास येणार आहे. त्याकरिता आज सन दिनांक 2024-25ची पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयवाढी संदर्भात. तर बघा मित्रांनो, वयवाढी संदर्भात सुद्धा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये सन 2022 आणि 23 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक संधी देणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2022 आणि 23मध्ये जे एजबार झाले असतील त्यांनासुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये एक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यांनासुद्धा अर्ज हा आता करता येणार आहे. त्यानंतर बघा, राज्यात पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती प्रक्रिया करण्यात येईल. तर भरती प्रक्रियेची संख्या किंवा त्यांचे पदं कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा बघूया मित्रांनो. पोलीस शिपाई या पदाकरता तब्बल 12,399 जागांसाठी भरती होणार आहे. त्यानंतर पोलीस शिपाई चालक यासाठी 234 जागांसाठी होणार आहे. बँड्समनसाठी 25 जागा आहेत. सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच SRPFसाठी 2,393 जागा आहे व कारागृह शिपाईसाठी 580 अशी तब्बल 15,631 पदांकरता ही भरती प्रक्रिया होणार आहे. आणि ही भरती प्रक्रियेची जी तुमची परीक्षा आहे मित्रांनो, ती जिल्हा स्तरावर लेखी परीक्षाच म्हणजेच OMR शीट पर्यायी परीक्षा तुमची ही असणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये अशा प्रकारची ही माहिती होती. तब्बल 15,000 जागांच्या प्लस भरती प्रक्रिया ही यावर्षी होणार आहे आणि त्याची अर्ज प्रक्रियासुद्धा लवकरच सुरू होणार आहे. तसं ऑफिशियल आपल्याकडे अपडेट आल्यानंतर आपण तशी पूर्ण नोटिफिकेशन आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर पब्लिश करू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला टेस्ट सिरीजसुद्धा सुरू करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो.